काय झालंय ना हे, एका घटनेने अख्खं घरातलं वातावरणच बदलून गेलंय. किती लाखांचं नुकसान झालंय काय माहित. लिस्ट बनल्याशिवाय कळणार पण नाही. आणि जोवर आईचं मन थाऱ्यावर येत नाही लिस्ट बनणार नाही. काकू पण नाहीये घरी, नाही तर मग. पण आई आज खूपच पॅनिक झाल्या, नाहीतर असं नसत्या बोलल्या बाबांना. तिने खूप आधीच बोलायला हवं होतं. नाही हो, असं सगळ्यांसमोर. कोण सगळे? आपणच होतो ना, सगळे आपलेच होते. तरी पण वाईट दिसतो. म्हणजे मला तरी विचित्र वाटलं. तुला वाटणार विचित्र, कारण तुझ्या घरचं वातावरण तसं नाहीये ना. आमच्याकडे जरा सिच्युएशन वेगळी आहे. त्यामुळे आई जे बोलली ना, योग्य बोलली, करेक्ट. खूप सहन केलंय तिने. हो, असं काय बोलताय? वडील आहेत ते तुमचे. आणि म्हणूनच मुलाच्या अधिकाराने त्यांच्या चुका दाखवण्याचा मला अधिकार आहे. आधीपासूनच खूप पितात ते. आईला खूप सहन करावं लागलंय त्यामुळे. तू मला सांग, वच्छी मावशी जर आजारी नसत्या तर दरवाजा उघडताना त्यांनी विचारलं असतं ना, कोण आहे, काय काम आहे. मग दारू उघडलं असतं ना. यांनी काय केलं? दारू उघडलं, दारूच्या नशेत. काय झाला परिणाम? ही चुकीची गोष्ट नाहीये. नाही, ते जरा चुकलंच त्यांचं. पण हो, बाबा पितात हे ऐकून आश्चर्यच वाटलं मला. खूप आधीपासून पितात ग, त्याने खूप पितात. म्हणून मग आईची चिडचिड होते ना. बरं तर बरं, फक्त दागिनी आणि चांदीची भांडी चोरीला गेली आहेत. माझा जीव नाही गेला. पण बाबांना खूप मारले त्यांनी. ते जर नशेत नसते तर त्यांनी मार खाल्ला असता का? हेच त्यांचं बेपर्वा वागणं ना, त्याचा आईला त्रास होतो. त्यांनी कधीच नीट जबाबदारी सांभाळली नाही. म्हणून मग आईला कर्तेपणा घ्यावा लागला. तिला घर सांभाळावं लागलं, तिला पुढाकार घ्यावा लागला. लोकांना वाटतं मग ती करारीच आहे, ती बोलते. त्यांनी कधीच काही नीट सांभाळलं नाही ग. म्हणजे आमचा आधी खूप चांगला बिझनेस होता, काकांनी सेट केला होता. मी तर खूप लहान होतो. मग मी शिक्षणासाठी अमेरिकेला गेलो आणि त्या पिरियडमध्ये तो सगळा बिझनेस बुडाला. बाबांनी गॅरेज सुरू केलं. मी खूपदा विचारला की काय कारण आहे बिझनेस बुडण्याचं. हिचं आपलं एकच म्हणणं, इन्व्हेस्टर्सने ऐनवेळी पैसे काढून घेते. मला सांग, कोणता इन्व्हेस्टर असा ऐनवेळी पैसे काढून घेणार आहे? मला पूर्ण खात्री, यांच्या दारूच्या सवयीमुळे यांनी बिझनेसकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे बिझनेस बुडाला. आई मात्र दरवेळेस त्यांना सांभाळून घेते. हो अहो, बायकांना सवयच असते नवऱ्याचे मुलाचे दुर्गुण लपवण्याची. हो, पण मग त्यामुळे त्या नवऱ्याचं आणि मुलाचं नुकसान होतं हे त्यांना कळत नाही. नका दवंडी पिटू, पण कान उघडणी करा ना वेळेवर. आणि मग अति झालं की असा स्फोट होतो, तसा आज झाला आमचा. पण एक सांगू, मला नाही आवडलं. घरातला करता पुरुष जर जबाबदार नसेल तर त्याला हे असलं बोलणं ऐकून घ्यावं लागतं आणि हे सत्य आहे स्वानंदी. सॉरी, तुम्ही चिडलात का? चिडलो नाहीये मी. मला आईचा त्रास बघून त्रास होतो. या एकाच गोष्टीमुळे मी अनेक वर्ष बाबांशी कनेक्ट नाही होऊ शकत. मला आईबद्दल म्हणून जास्त वाटतं, म्हणून तिच्याशी बॉन्डिंग एक असतं माझं. संसार म्हटला ना की दोघांच्याही ना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. त्या दोघांनी ना नीट पार पाडायच्या असतात. नात्याची मर्यादा ओलांडली गेली ना की प्रॉब्लेम क्रिएट होतो. दोघांनी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळा, आपल्या मर्यादा ओळखा, एकमेकांना मदत करा आणि छान संसार करा. भूमिकांची अदलाबदल झाली ना की गल्लत होते, मग गोंधळ निर्माण होतो, जो आपल्या घरात निर्माण झाला. कळते तुला?